महाराजा कोकऱ्याचं दैवत महाराजा फोटोशूट बघू शकतास हसतच नाही म्हणतात गावात भाऊ पाणी बघता बागरे बाबू नमस्कार मित्रांनो, मी तेच ज्ञानेगाव तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो चालला आपण आता साखरपुडा एका जो साखरपुड्यासाठी चालला आपण. सबस्क्राईबर होते आपले आणि त्यांची इच्छा होती की आपण त्यांचं व्हिडिओ बनवायचो. सो मी त्यांची रील्स पण बनवणार आहे आणि ब्लॉग पण करणार आहे. तर मित्रांनो मस्तपैकी असं व्हिडिओ होतो रील्स आणि ब्लॉग मी दोन्ही पण बनवते. मी पण चालला आता कोकऱ्यांकडे वरती मालवाडीत खऱ्या मालवाडीने तिकडे साखरपुडा असा धनगर समाजाचा तो साखरपुडा धनगर समाजातील पहिलं साखरपुडा तो मी अटेंड करते आणि मी बघते. सो मी पण एक्साइटमेंट आहे की कसं त्यांची होता कसं काय होता त्यांचं साखरपुडा वगैरे सगळं तुमका दाखवणार आहे. एक छोटीशी रील्स पण येतं त्याच्यानंतर आता तुमका ब्लॉग पण येतो. माझ्या चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असेल सबस्क्राईब करा तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. 101 असेल व्हिडिओ आपल्याकडे येत असतात कोकणातील व्हिडिओ, त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. आणि माझ्या सबस्क्रायबर माझे तर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर नक्की शेअर करा. आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण अवेलेबल आहे, तिकडे पण तुम्ही माका फॉलो करू शकता. चला तर मित्रांनो जाऊया आता आपण तिकडे. आताच डेकोरेशन लावून येले आणि वाजले 10:15. सो चला तिकडे जाऊया. 11-11:30 टायमिंग असा. सो चला अजय मोरे आपल्याला घेऊन जातात. सो आपण चालला होता साखरपुड्याक. सो चला जाऊयात आहे तुमका त्याची सगळी दाखवते. चला आपण पोचला इकडे लग्नासाठी जेवणासाठी देतोया. आणि या साईडला साखरपुड्याने लग्न वगैरे इकडे जा तुमका दाखवते आतमध्ये कसं काय बघू शकता. सो चला सकाळी ऑलरेडी जेवण तयार. भात ह्याच्यात भात आहे ना, ह्याच्यात काय चिकन काय कुर्मा भाजी हे डाळ हे भातच आहे काय. तिकडे भात म्हणजे ऑलरेडी सगळं रेडीच आहे. वाजले कितीत माहिती आहे 10:30 वाजले. 10:30 वाजता जेवण पूर्ण रेडी आहे. चांगलंच तिकडे आता तर मित्रांनो इकडे आता खेळ चालू आहे. बाकी ऑलमोस्ट झाला. खेळ फक्त होता आणि काय टाकला गोड आणि नाही गुळ ना टाका थोडा इकडचा पण सामान आपलाच आहे. आणि इकडे जेवण म्हणजे लग्नाच्या वेळी इकडे जेवण असताना बाकी सगळं इकडे हळद लग्न वगैरे सगळं इकडे जा बघू शकतास तुम्ही. असं इकडे आहे ना. आणि ओमकार आणि राजा आमचं काम करता पण मंडप त्याचं त्यांनाच बांधणं. इकडे जेवणाची फक्त सोय आहे लग्नाच्या दिवशी. संकेत काम करता दोन्ही पण मी सिनेमॅटिकसाठी गेला बघू शकतास. त्यांचं काम चालू आहे. कोंबडी वगैरे टाकल्याने तिकडे व्हिडिओ वगैरे काढण्याचं काम चालू आहे.
मित्रांनो इकडे यांचा साखरपुडा होता आणि आपण जसं साक्षी व्हिडिओ होता व्हिडिओ वगैरे ते पाहिजे देवासाठी काळाने वगैरे होऊन खूप बाकी सगळं बाकी आहे. तर आपण बसता संकेत बघा आपलं संकेत आणि विरीसाठी हिला व्हिडिओसाठी एक कॅमेऱ्यासाठी एक वेगळं जाणार तर त्यांचा जण आपण हिला अर्ध्यात बरोबर आता 12:30 बघू वाटतात बघा नवरदेव बसलेत त्यासाठी पाठीमागे जाते तर थोड्या दिवसांचा त्यांचा चालू आहे तर चालूच आहे आता आणि मी पण पहिल्यांदाच येते त्याच्यामध्ये बघूया एक्सपिरियन्स कसा होतो तुमचाही दाखवतो. सगळी ना 5 वस्तू एकदम की सगळी थोडंसं कुंकू लावा बारीक हां तुला हिला बारीक असं फोटो एकानेच भरताय 5 जण हात लावून मग इकडे पाठी आहे ना थोडी तिकडे जाते तू जरा पाठी हो साईड लाव थोडं साईड लाव इकडे बघा जरा साईड लाव पाठी पुढे या थोडंसं नॉर्मल कपाला एक लागलं बघायचं नॉर्मली कसं हे अडकलं जरा नीट कर ना गाराणा नंतर पुढच्या विजेला हो ते बरोबर त्याच्यानंतर सगळं पहिलं सांगण्यात आलं गोबी तशी तेवढीच बसणार नंतर पडल्या महाराज इंच्या काट्यात हो महाराजात कोकऱ्याचं दैवत महाराजात देशी आई माझ्या आई चोऱ्याचं दैवत तू आचार्य नवले आई तू शिवा महाराजांच्या विचाराने आई जमले काशी दैवाच्या साक्षीनी आज इथं चौघडी घातली आई माझ्या तुझं आई राज भरून आणायचं बळ ठेवलं आई 12 पिंडीतली बळ ठेवली आई त्याची पूजा अर्चा केली त्या कशाबद्दल आई माझ्या दोऱ्याचा लो आई कोकऱ्याची लेक देशी आई महाराज कोकऱ्याची लेक दोऱ्याची दिली त्यांचा साखरपुडा इथं आम्ही करता ते तू मान्य करून घे काय आई चढलं तर म्हटलंच कर काय केल्या कर तुला येस दे आई दोऱ्याचं कुलदैवत आई कोकऱ्याचं कुलदैवत आई दोऱ्याची पांढर आई कोकऱ्याची पांढर आषाढी गाव मर्यादा तुम्ही सगळं या गणित करू हा आरंभला साखरपुड्याचा कार्यक्रम आई माझे निर्विघ्नपणे पार पाडून द्या राजी होवाचा काय गुणाचं खोट नाट असेल बाजूच करू आरंभलेली शुभ कार्य सगळी मंगल कार्य चांगली सिद्धी घेऊन देवाचा त्याचप्रमाणे देवा गणपती सिद्धिविनायक महाराजा तो आज विघ्नहर्ता महाराजा आरंभलेली काम आजपासून लग्नापर्यंत तुम्ही चांगले पद्धतीत पार पाडून द्या राजी होवाचा असलेली आई माझी काशी देईल असलेल्या साक्षीनी त्या लेकरांना सुखपती तुम्ही देवाचा एकाच 21 5 बनवी तुम्ही करा राजी होय होसा काय चुकलं मागला मागलाच करावसा
पांडव आई का मांडीस पांडिताना पिकास पार जोडलं आई जोबात येऊ तुझं मत ते दिवशी माझी आई माणूस कळत आलं आई त्या दिवशी आज हा पाहुणा येऊन कोकणाला बसला त्या दिवशी माझी आई आज पाहून की ठरली त्या दिवशी माझी आई हा कण्याचे आज मांड काढला आई मांडाला उभी राहू आई आज साखरपुड्याच्या नियोजन केलं आई तिथं कुणाचा आई आडवा येईल आई बाई बत्तीची असं नाही झालं कसा असेल आई सरपंचगिरी असं आज कोकणाच्या पांढरी तुझ्या बाळाखाला घालून ठेवू आज तुझ्या गावमध्ये समज देऊ आज ह्याच्या पांढरी उभी राहू साथीला साथ जोड देऊ दोन्ही बाजूचा असेल वारा पाठ करू असलेल्या लेकरांना सगळ्यांचा सांभाळ करू शिवकार्य यवंताला पार पाणी पहिले आई असलेल्याची जबाबदारी घेऊ आई आज सीमाच्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी देऊ आज दहीगावचे किशोर माधेश्वर पाटीलचा अधिकारी आज तिने हुताट उभा राहू आज त्या सीमाच्या अधिकाऱ्याकडे आलेला विघ्न असेल त्याच्या ताब्यात देऊ आज ह्या खोंड्याच्या गाठातल्या आज सीमाच्या अधिकाऱ्याकडे तिथं असेल त्याच्या ताब्यात देऊ असलेला 12 हात रस्ता आई लेकराला उपयोगात करू आई कुठल्या गोष्टीला काळजी कसं माशी बद्दल आई करू आई उरीला कोणा ठेवू नको आई बाबाला पात्र होऊ नको आलेला काम सिद्धीत पार पाडून घेऊ आई दोन्ही लेकरांना सुट्टी सांभाळू आई एखादे 25 अशा रीतीने करू असलेले दैव काशीचा जप आई अंमलात घेऊ लेकरांचा सुभाकार्य केलेला सिद्धीस पार पाडू ये दोषा वाढू आज तुझ्या नावाचा झेंडा लावू आई आई तुझ्या वागलेली क्षमा कर काकाला खोल घेऊन परत हार 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 इकडे बघा आवाज लाडू वाटायला लाडू वाटायला इथून द्यायचं हो तसंच हो सगळ्यांना माहिती नाही पुढे लावायचं काय नसतं चालू 1 मिनिट बघा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा झालं ना आता
हास जरा जरा दिसून दे जरा आणि हास गेला एकदा हास हे हास फोटोशूट बघू शकतास. हसतच नाही हे काय आहे हे शूट होतं काय? हां हे ब्लॉगिंगसाठी मस्त आहे ब्लॉगिंगसाठी कसं वाटतं? चांगलं आहे. पेटा तसेच तांबा. सांगते तू का तर मित्रांनो आता जर शूट केला शूट झाला तिकडे आमचं झालं काम आम्ही रीलसाठी आणि त्यांचं काम चालू आहे फोटोग्राफीसाठी तर त्याला दिला आपण हँडल करून इकडे जेवणाची तयारी आहे तुमका दाखवते सांगते जेवणाची तयारी चालू आहे फ्रीजमध्ये जेवण आहे डाळ भात भाजी बाई दाखवते त्याच्या हिशोबाने पाण्याचा भांडा आणि तर बघू शकताच भात दिलेलो असा डाळीची वाट बघता बाळूपणा संगीत तर जेवचं प्रयत्न आमचा हा भूक तर लागली आहे पण गरम लय होता वाजलेत बरोबर 2-3 जेवता जेवणा डाळ आणि भात बाकी काही नाही आणि भाजी बाकी सगळं व्यवस्थित मटण नाही ना मटण उद्या हळद बकऱ्याचं मटण उद्या बकऱ्याचं मटण गावात भाऊ पाणी तो बघता बाकरे बाबू कोण लागायला तो वाजता ते का माहिती ते काय चला डाळ आणि भाजी आहे बघता चला जेवूया.